विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टीईटी म्हणजेच महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2026 याबद्दल माहिती बघणार आहोत. याबद्दलची अधिकृत जाहिरात आलेली आहे आणि अर्ज भरणं सुरू झालेलं आहे. तर मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. तर बघा, यामध्ये आपण केवळ जाहिरातीबद्दल बोलणार आहोत. शिक्षक भरतीसाठी मोठी बातमी आहे आणि 2026 ची टीईटी हे नियोजित आहे. कधी? तर 21 जूनला काय होणार आहे? परीक्षा पार पडणार आहे. तर 21 जून ही महत्त्वाची तारीख आहे आणि इथून आपल्याला अजून तयारी करण्याकरिता किती महिने? तर 3 महिने शिल्लक आहेत. म्हणजे 3 महिन्यात आपण योग्य ती तयारी करून घेऊ शकतो. तर आपण याचे अर्ज भरण्याची तारीख केव्हापासून तर कधीपर्यंत आहे, परीक्षा कधी होणार आहे, पेपर किती असतात, याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला आता महत्त्वाच्या काही तारखा आहेत त्या आपण बघून घेऊयात आणि हा अर्ज कसा आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ऑनलाईन अर्ज करायचा असतो आपल्याला. तर बघा, ऑनलाईन अर्ज सुरू, ठीक आहे. तर ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि ते कधीपासून झालेले आहेत? 27 मार्च 2026 पासून अर्ज करणं सुरू झालेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख असणार आहे तर ती 16 एप्रिल, म्हणजे 16 एप्रिलच्या आत आपल्याला काय करून घ्यावयाचा आहे? अर्ज भरून घ्यावयाचा आहे. मग इतका जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्याला 16 एप्रिलची वाट न बघता त्यापूर्वीच भरायचं आहे. कारण ऑनलाईन फॉर्म असल्यामुळे काय होतं, नंतर सर्व्हर काय होतो, डाऊन होतो आणि मग आपला अर्ज हा अपूर्ण असतो. तर 2 दिवसापूर्वीच काय झालेलं आहे? अर्ज करणं सुरू झालेलं आहे आणि अर्ज करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलचा सबस्क्राईब करा. मोठ्या प्रमाणात अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बघा, परीक्षा नियोजित कधी आहे? तर 21 जून 2026 आणि हे रविवारी परीक्षा असणार आहे. आता थोडक्यात जे मी स्लाइडमध्ये नाही घेतलं आहे ते तुम्हाला लिहून मी सांगतो आहे. बघा इथे आता आपण बघतोय की पेपर म्हणजे ही जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा, हे विद्यार्थ्यांना माहीतच आहे की जे डीएड किंवा डीटीएड म्हणजे डीएड डिप्लोमा इन एज्युकेशन, त्यानंतर त्याला डीटीएड म्हटलं गेलं, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन, किंवा बीएड जे विद्यार्थी करतायत त्याच्याकरिता काय आहे? हे शिक्षक पात्रता परीक्षा आहे. आणि ते हे जर विद्यार्थी ही परीक्षा पात्र नसतील तर ते शिक्षक नाही होऊ शकत. अशी अनेकदा कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टने आता हे कंपल्सरी केलं आहे की टीईटी ही पात्रता परीक्षा तो पास असणं अनिवार्य आहे. मग आता याच्यामध्ये कुठले विद्यार्थी म्हणजे पात्र असतात ते तुम्हाला माहीतच आहे. तर ते डी एड किंवा ऑर डीटीएड, बीएड चे विद्यार्थी काय आहेत? यासाठी ही काय असते? शिक्षक पात्रता परीक्षा असतं. मग याच्यामध्ये एकूण किती पेपर? तर यामध्ये एकूण पेपर असतात 2 पेपर. मग एक पहिला पेपर आणि दुसरा पेपर. तर आपण बघूयात. पहिला पेपर, पेपर फर्स्ट, ठीक आहे. तर पेपर फर्स्ट हा वर्ग 1 म्हणजे इयत्ता 1 ते 5 वर्गासाठी, 5वी पर्यंतच्या इयत्तेसाठी काय असतो? हा पहिला पेपर असतो, म्हणजे प्राथमिक शिक्षकाकरिता. आणि दुसरा पेपर जो आहे पेपर 2, हा दुसरा पेपर इयत्ता 5वी ते 8वी जे विद्यार्थी बीएड पास आहेत किंवा डीएड झालेले आहेत, म्हणजे डीएड चा विद्यार्थी सुद्धा पहिला आणि दुसरा पेपर देऊ शकतो आणि बीएडचा विद्यार्थी सुद्धा. पण बीएड च्या बेस तुम्हाला जर काय करायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे, तर दुसरा पेपर हा पास होणं अनिवार्य आहे. आणि ही पात्रता परीक्षा कधी आहे? 21 जूनला आहे. याबद्दल संपूर्ण माहिती, फॉर्म कसा भरायचा आहे, कुठले कागदपत्र लागतील, ही संपूर्ण प्रक्रिया मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन येईल. हा शॉर्ट व्हिडिओ आहे आपल्यासाठी. आपण फक्त तारखांवर माहिती बघणार आहोत. तर बघा, 27 मार्च 16 एप्रिलपर्यंत तुम्हाला काय करून घ्यायचा? फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि आपली परीक्षा जी नियोजित आहे ती 21 जून 2026 रविवारी होणार आहे. तर तुम्हाला अर्ज करून घ्यावयाचा आहे. आणि अर्ज कसा आहे? तर अर्ज ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे? भरून घ्यावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक जी आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर थेट तुम्ही वेबसाईटला जाल आणि रजिस्ट्रेशनचं काय होईल? तुम्हाला पेज ओपन होईल. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. तर बघा, याच्यामध्ये मग आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याबद्दल पाहत आहोत. तर कार्यवाहीचा टप्पा व दिनांक जे आत्ताच आपण बघितलं की याच्यामध्ये हे टेबल स्वरूपात मी तुम्हाला दिलं आहे. 27 तारखेपासून फॉर्म सुरू झाला 16 एप्रिलपर्यंत, बरोबर आहे. मग प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे
हे महत्त्वाचं आहे. तर ते कधीपासून करू शकतो आपण? 9 जून 2026, कारण 21 तारखेला परीक्षा आहे. तर 21 जून 2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता? प्रवेशपत्र म्हणजे आपण हॉल तिकीट म्हणतो किंवा ॲडमिट कार्ड म्हणतो, तो काढून घेऊ शकता. पण 21 तारखेच्या पूर्वीच काढायचा आहे, कारण 21 तारखेला आपली परीक्षा आहे, 2-4 दिवसापूर्वी, कारण मग सर्व्हर डाऊन असतो. त्याच्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1, जो पेपर 1 असतो त्याचा दिनांक आणि वेळ किती असणार आहे? तर रविवार दिनांक 21 जून 2026 पासनं, ठीक आहे, म्हणजे 21 जून 2026ला पेपर आहे आणि त्याची वेळ आहे सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजतापर्यंत. म्हणजे एकूण परीक्षेचा कालावधी हा तुम्हाला किती असणार आहे? तर 2.5 तास तुम्हाला पेपरसाठी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कालावधी हा खूप आहे पेपर सोडवण्यासाठी, परंतु त्या दरम्यान आपल्याला स्पीड पण मेंटेन करावी लागते आणि ही परीक्षा आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. मागल्या वर्षी पण ही परीक्षा कंडक्ट झाली आणि या वर्षीसुद्धा परीक्षा ही होत आहे. तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2 जो आहे तो रविवार दिनांक 21 तारखेलाच, म्हणजे हा 1 ते 5 पर्यंतचा पहिला पेपर आहे, तो पहिल्या सत्रात होतो समजा, आणि दुसऱ्या सत्रामध्ये हा दुसरा पेपर होतो, तर तो 21/6/2026, वेळ हा 2.5 ते 5, म्हणजे हा सुद्धा पेपर जो आहे, जो BEd करिता असतो, तो पेपर सुद्धा 2.5 तासाचा असणार आहे. मग इथे मी तुम्हाला दिलंच आहे, अधिकृत माहितीनुसार जो पेपरचा कालावधी हा साधारणतः 2.5 तासांचा असतो, ठीक आहे. आणि त्यामुळे हे दोनही पेपर काय आहे, सेम दिवशी काय होणार आहेत, पार पडणार आहेत. तर हे काही महत्त्वाच्या तुम्हाला अपडेट होत्या आणि या दरम्यान आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे, कारण बरेच विद्यार्थी हे वेळेत फॉर्म भरत नाही आणि शेवटी मग काय, वेबसाईटचा खूप प्रॉब्लेम असतो. तर आताच फॉर्म भरून घ्या आणि त्याची ऑनलाईन जे लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला, ठीक आहे. महाटेट ही अशी काय आहे, त्याची वेबसाईट आहे. तर बघा, मग काही काळजी घ्यायची आहे आपल्याला फॉर्म भरताना. तर पोर्टल नवीन नोंदणी करा, म्हणजे कोणत्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचं आहे. तर काय करायचं आहे, पोर्टलवर जायचं, जी मी वेबसाईट देणार त्याच्यावर तुम्ही क्लिक करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, आणि नवीन नोंदणी, न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन युजर तयार करता येईल, कारण यावर्षी तुम्हाला नवीन युजर तयार करायचाच आहे दरवर्षी, ठीक आहे. मग नवीन माहिती म्हणजेच ऑनलाईन नोंदणी करायची आहे आधी, ठीक आहे. काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे, आवेदन भरणे म्हणजे फॉर्म अर्ज काय करायचा आहे, भरण्यास सुरुवात करायचं आहे. अर्जातील माहिती जी आहे ते पडताळणी योग्य पद्धतीने करायची आहे, की आपण योग्य माहिती भरत आहोत की नाही आहात, यासाठी तुम्हाला परत संधी भेटते, परंतु अर्जातील माहितीची पडताळणी करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन जे परीक्षा आहे ती शुल्क भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन शुल्क भरलं नाही तर तो फॉर्म तुमचा ग्राह्य पकडला जाणार नाही. तर पेमेंट हा सक्सेसफुल होईपर्यंत व्यवस्थित पेमेंट करून घ्यावयाचा आहे, ठीक आहे. आवेदनपत्राची जे प्रिंट आहे ते स्वतःकडे काढून घ्यायची, कारण कुठल्याही टप्प्यावर आपल्याला प्रिंटचं काम येऊ शकतं, कारण बऱ्याचदा मग आपल्याला पासवर्ड किंवा आपल्याला युजर नेम जे असतं, आपलं रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो माहीत नसतो. तर त्याकरिता रजिस्ट्रेशन नंबरसाठी त्याची प्रिंट घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर असे जे काही महत्त्वाचे, हा डबल पॉईंट झाला, असे जे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, फॉर्म भरताना करून घ्यावयाचे आहे. हे जे फॉर्म भरण्याची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. लक्षात घ्या, 27 मार्चपासून तर 16 एप्रिलपर्यंत आपल्याला फॉर्म काय करायचा आहे, भरून घ्यावयाचा आहे. पेपर 1 व 2 करिता तर BEd जे DEd मागच्या वर्षी विद्यार्थी या वर्षात जे पास झाले, जे आता पात्र आहेत, त्यांनी हा फॉर्म भरून घ्यायचा. आणि मागील वर्षी जे विद्यार्थी किंवा जे शिक्षक असतील जे अद्याप TET पास नाही आहेत, त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. हे चांगली संधी आपल्या साठी चालून आलेली आहे आणि 21 जूनला काय असणार आहे, परीक्षा आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, विद्यार्थी मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर बघा, आपलं जे चॅनल आहे विद्यार्थी मित्र या नावाने यूट्यूबला आहे, हे फेसबुक पेज सुद्धा आहे, व्हॉट्सअपला सुद्धा चॅनल आहे, फेसबुकला आहे, टेलिग्रामला आहे, इंस्टाग्रामला सुद्धा आहे. याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर या सगळ्या प्लॅटफॉर्मवरला तुम्ही मला जोडू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नक्कीच फायदा होईल. तर या गोष्टी, फॉर्म भरून घ्या, अर्ज करून घ्या, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.